नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आजच्या ॲग्रोवन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, कारली, बाजरी आणि बेदाणा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारातही मागील आठवड्याभरात सोयाबीनमधील मंदी कायम होती. सोयाबीनचा बाजारभाव दबावातच राहिला. वायद्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंड्याच्या भावात चढउतार राहिले. शेवटी शुक्रवारी वायदे $10.36 प्रति बुशल्सवर बंद झाले होते. तर सोयापेंड्याचे वायदे $296 प्रति टनांवर बंद झाले. देशात सोयाबीनचा भाव 3,800 ते 4,000 रुपयांच्या दरम्यान होता. तर प्रक्रिया प्लांट्सनं खरेदीचे भाव आजही 4,300 ते 4,400 रुपयांच्या दरम्यान काढले. देशातील खुल्या बाजारातील सोयाबीनची आवक वाढतेय. सोयाबीनवरील दबाव आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. कापसाची बाजारातील आवक आणि दर पातळी मागील आठवडाभर स्थिर दिसली. देशात कापसाची आवक 1.25 लाख गाठींच्या दरम्यान राहिली, तर दर पातळी 7,000 ते 7,300 रुपयांच्या दरम्यान राहिली. आजही बाजारात कापूस याच भावाने विकला जात होता. शनिवारी बाजारात आवक कमी राहते, मात्र त्याचा दराला फारसा आधार मिळाला नाही. देशातील बाजारात आवक पुढील आठवड्यातही कायम राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे दर पातळी ही स्थिर दिसू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात सध्या कारल्याला चांगला उठाव मिळतोय. बाजारातील कारल्याची आवक कमी आहे. बाजारातील इतर भाजीपाल्याच्या दराचाही आधार कारल्याला मिळतोय. कमी आवक आणि चांगल्या मागणीमुळे कारल्याला भावही चांगला आहे. सध्या बाजारात कारली प्रति क्विंटल 3,000 ते 3,500 रुपयांच्या दरम्यान विकले गेले. कारल्याची आवक या पुढील काळातही कमीच राहण्याचा अंदाज आहे, असं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. बाजरीला थंडीमुळे सध्या काहीशी चांगली मागणी आहे, तर बाजारात बाजरीची आवक स्थिरावली आहे. यंदाच्या खरीपात बाजरीचं उत्पादन वाढल्याचा अंदाज आहे, मात्र बाजरीला उठावही चांगला मिळतोय. त्यामुळे बाजरीचे भाव मागील 3 आठवड्यांमध्ये अनेक बाजारांमध्ये काहीसे सुधारले. आता बहुतांशी बाजारात बाजरीला 2,500 रुपयांच्या पुढे दर मिळतोय, तर सरासरी दर पातळी 2,500 ते 2,800 रुपयांच्या दरम्यान होती. रब्बीतील बाजाराची आवक सुरू होईपर्यंत बाजरीचा बाजार टिकून राहू शकतो, असं अभ्यासकांनी सांगितलंय. बेदाणा दरात सुधारणा. लगनसराई आणि सण समारंभांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे. बेदाणा निर्मितीचा हंगाम सुरू होऊन आता 2 महिने झाले, पण बाजारात बेदाण्याची आवक जेमतेमच आहे. यंदा बेदाणा निर्मितीला द्राक्ष टंचाई भासू लागली आहे, त्यामुळे बेदाणा निर्मिती संथगतीनं सुरू आहे. त्यामुळे मागील 15 दिवसात बेदाण्याच्या दरात प्रति किलोस 25 रुपयांची वाढ झाली आहे. नव्या बेदाण्याला प्रति किलोस 100 ते 250 रुपये दर मिळतोय. त्यातच फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात महाशिवरात्र आणि त्यानंतर रमजान ईद, होळी सण येत आहेत. या सणानिमित्त देशभरातून बेदाण्याला मोठी मागणी असते, त्यामुळे बेदाण्याला मागणी राहून दरही टिकून राहतील असा अंदाज बेदाणा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. ॲग्रोवनच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा दररोज संध्याकाळी 4 वाजता आपण आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा.